सर्वांना विनंती आहे की त्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यावे. 10 ते 15 मिनिटात आमदार अनिल अण्णा गोटे यांचं आगमन होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती आई एकवीरा माता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे, महाराष्ट्राचे लोकनेते नव्हे तर लोकनायक, महाराष्ट्राने गमावलेला हिरा कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सगळे नेतेगण, तसेच थोड्या वेळात आगमन होणारे तसेच धुळे शहराचे भावी आमदार अनिल अण्णा गोटे, तसेच जमलेल्या तमाम माझ्या तरुण बांधवांनो, वडीलधाऱ्या माणसांनो, माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला सर्वांना सूरज भाऊसाचा नमस्कार. मित्रांनो, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे साठी मतदान होणार आहे. धुळे शहरामध्ये थंडी वाढली आहे, परंतु निवडणुकीचे वातावरण गरम होत चाललेले आहे. यात प्रमुख लढत होणार आहे ते धुळ्याचे माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, भगवान महादेव मूर्तीचे निर्माते अनिल अण्णा गोटे, तसेच भारतीय जनता पक्षाचे फारुख अनवर शाह यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की काय बोलतोय हा फारुख अनवर शाह भाजपचा उमेदवार? हो, फारुख अनवर शाह भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये फारुख शाह कोणत्या मार्गाने निवडून आला, त्यांना कोणी रसद पुरवली हे जग जाहीर आहे. फारुख शाह ज्या निवडून आले तेव्हा ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळीक राहिले. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला आमदाराची आवश्यकता राहायची, म्हणजेच विधान परिषद असो किंवा राज्यसभा निवडणूक असो, फारुख शाहने प्रत्येक वेळेस भारतीय जनता सोबत राहिलेला आहे. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत पियुष गोयल असो किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजाताई असो, असे जेव्हा विधान परिषदेचे आमदार किंवा राज्यसभेचे खासदार निवडून यायचे त्यावेळेस फारुख शाह केवळ आणि केवळ हा भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं. यावरने सिद्ध झालंय की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा फारुख शाह आहे. मित्रांनो, फारुख शाह निवडून कसा आला, त्याला मदत कोणी केली हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गँगनी जे भारतीय जनता पक्षाचे अनधिकृत उमेदवार होते त्या निवडणुकीत त्यांना देखील पाडलं आणि धुळ्याचे आता जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांना देखील पाडलं. त्या निवडणुकीचा परिणाम असा झाला की धुळं आज 5 ते 10 वर्ष मागे गेलंय. मागच्याच निवडणुकीमध्ये जर अनिल अण्णा गोटे निवडून आले असते तर धुळ्याचा विकास आज अधोगतीने वाढलेला असता. मित्रांनो, अनिल अण्णा गोटे यांच्याबद्दल बोलायचं झालं ते विकास करणारा, दूरदृष्टी असणारा एकमेव नेता म्हणजे अनिल अण्णा गोटे. भूतकाळात जा, धुळे शहरात जेवढे काही विकास कामं केली ते अनिल गोटेंनी केले. आपल्या घरी पहिले कोणी पाहुणे यायचे तर आपण सगळीकडे कुठे घेऊन जायचो? लहानपणी मला आठवतंय माझ्या आई वडिलांनी मला शिवतीर्थावर खेळायला घेऊन गेलेले. त्याच्यानंतर काळ बदलत गेला, अनिल गोटेंची विकास कामं होत गेली. घरी आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना चौपाटीवर घेऊन जायचं. काम करणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे? अनिल अण्णा गोटे. आज जर माझ्या घरी पाहुणे आले तर मी पाहुण्यांना कुठे घेऊन जातो? ते झुलता पुलावर महादेवाची भव्य दिव्य मूर्ती केली तिथं घेऊन जातो. अनिल अण्णा गोटे हे विकासाचं एकमेव प्रतीक आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला जाण आहे. मित्रांनो, अनिल अण्णा गोटेंसाठी सांगायचं झालं की शून्यापासून त्यांनी विकासाची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, भूतकाळामध्ये मी लहान होतो, मला आठवतं धुळे शहरामध्ये 27 दिवस नळाला पाणी नव्हते. माय मावल्या ड्रम घेऊन लोटगाडीवर घेऊन पाणी इकडनं
तिकडनं जमा करत होते. 27 दिवस पाण्याचे हाल चालत होते. त्यावेळेस अनिल अण्णा गोटे यांनी एक्सप्रेस कॅनलद्वारे आपला नकाने तलाव भरला, धुळे शहरामध्ये पाणी प्रश्न मिटवला. आणि आज धुळेकर माय मावल्यांवरचं जे डोक्यावरचा हंडा आहे, त्याचं कर्ज, त्याचं जे वजन आहे ते कमी केलं. म्हणून आज माय मावल्या पण म्हणतात आम्ही मत देसू तर अनिल गोटेला देसू. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे पण उमेदवार आहे, जे कमळाबाईवर जे उभे ते उमेदवार आहे. आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लोकसभेला होते, महापालिकेला होते. लोकांनी त्या नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून, भारतीय जनता पक्षाकडे बघून त्यांना उमेदवार दिली. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार होते, त्याच्यामध्ये 3 वर्ष त्यांना केंद्रात मंत्रीपद होतं. परंतु त्या 10 वर्ष खासदारकीचा किंवा त्या 3 वर्ष त्याच्या मंत्रिपदाचा त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी, धुळे शहरासाठी कोणताही फायदा करून घेतला नाही. त्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्याकडे डिफेन्स मिनिस्टर होतं. डिफेन्स मिनिस्टरच्या अंडर सगळी मिलिटरी जी असते ती त्यांच्या अंडर होती. त्यांनी एखादी मिलिटरी स्कोर धुळे शहरात आली असती तर पालकांचं हे भविष्य उज्ज्वल झालं असतं. त्यांच्याकडे एवढी मोठे पद होते, एखादी टेक्सटाईल कंपनी झोडक्याजवळ आणली असती, धुळे एमआयडीसीत आणली असती, नरडाणा एमआयडीसीत आणली असती, आज बेरोजगार तरुणांच्या रिकाम्या हाताला काम मिळालं असतं. परंतु त्यांनी काही केलं नाही. त्यांनी स्वतःच्या मुलासाठी दवाखाना बांधला, पण तुमच्या माझ्यासाठी काही केलं नाही. मित्रांनो, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करताना विचार करा. गेल्या 5 वर्षापूर्वी या धुळेकर जनतांनी या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात एक हाती महापालिका दिली होती. परंतु महापालिकेमध्ये नुसता भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. विकास कामे काही नाही. आजही 7-7, 8-8 दिवस नळाला पाणी येत नाही. धुळ्यात एक गार्डन बनवले नाही त्यांनी. तसेच जिथं जाऊ तिथं रस्ते और खड्डे, बाकी काय नाही. कोणी देवपुरात आलं तर त्याला गांधीपूत यायला अर्धा तास लागतो. का की एसयूपीएस कॉलेज जवळ एक खड्डा केलाय म्हणे त्यांनी, तिथं काहीतरी त्यांना खजिना सापडलाय का ऑइल मिल भेटली काय माहिती. 6-5 वर्षापासून त्यांनी खड्ड्याचं काम केलं नाही. मित्रांनो, हे भारतीय जनता पक्ष केवळ आश्वासन देऊन, चॉकलेट देऊन सत्तेत येणारा पक्ष आहे. मित्रांनो, तसं या भारतीय जनता पक्षाने माय मावल्यांना एक आश्वासन दिलंय, लाडकी बहीण योजना 1500 रुपये दर महिन्याला देणार. माझा माय मावल्यांना एक प्रश्न आहे, 1500 रुपयात तुमचं घर धकणार आहे का? नाही धकणार आहे. तसेच 1500 रुपये तुम्ही वाढवले, तेलाचे भाव काय केले? 103 रुपयाची तेलाची पाऊस 135 रुपयाला केली. 400 रुपये किलो लसूण झाला. डाळीचे भाव गगनाला भिडलेले आहे, खोबऱ्याचे भाव गगनाला भिडलेले आहे. महागाईचा नुसता पुळकाता केलाय, ते 1500 रुपये देऊन तुम्ही का जखमेवर मीठ चोळायचं काम करताय? माझा एकच प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रतिनिधींना, तुम्ही लोकांना गृहीत धरू नका. लोक चिडलेले आहेत. तुम्ही पैशाचा आमिष दाखवू नका. लक्ष्मीचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना होणार आहे. लक्ष्मीचं दर्शन झालं तर सगळ्यांनी मतदानाचे पैसे घ्यायचे. आमचे अण्णासाहेब सांगतात, लक्ष्मी येता दारी तर परत कशाला करी. फुली घ्यायची, फुली घेऊन मतदान करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. परंतु फुली घेऊन ज्यांनी पैसे दिले त्याला मतदान करणं गुन्हा आहे, पण दुसऱ्याला मतदान करणं हा गुन्हा नाहीये. मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी एकच सांगतो, आपल्या बालकांच्या भविष्यासाठी, धुळे शहराच्या हितासाठी, धुळे शहराचा पाणी प्रश्न कायम मिटवण्यासाठी, बेरोजगार तरुणांच्या रिकाम्या हाताला काम देण्यासाठी, धुळे शहरातील सुंदर गार्डन, सुंदर रस्ते बनवण्यासाठी फक्त आणि फक्त अनिल अण्णा गोटे शिवाय पर्याय नाही. म्हणून सांगतो, येत्या 20 तारखेला अनिल अण्णा गोटे यांच्या मशाल या निशाणी समोर बटन दाबून अनिल अण्णा गोटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.